अमरनाथ यात्रा 2026 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया नक्की कशी असते याबद्दल लोकांना खूप प्रश्न आणि शंका असतात. तर सांगण्यासारखं महत्वाचं हे की ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया खरं तर ना खूप सोपी असते, फक्त ती जास्त काटेकोर असते. म्हणून बऱ्याचदा लोकांना त्याच्याबद्दल भीती असते. तर भीतीचं काही कारण नाही. रजिस्ट्रेशनच्या 3 पद्धती आहेत. एक तर आपण संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ऑनलाईन करू शकतो. दुसरं, आपल्या शहरामध्ये जी जम्मू अँड काश्मीर बँक असते त्या बँकेत जाऊन आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकतो. किंवा तिसरं, डायरेक्ट जम्मू शहरामध्ये किंवा पहलगाम शहरामध्ये जे रजिस्ट्रेशनचे नोंदणी कॅम्प असतात तिथे जाऊन करू शकतो. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या लोकल शहरामध्ये जे बँक असते किंवा त्याला आपण नोंदणी सेंटर म्हणू शकू, तर तिथे जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा. कारण काय होईल, तुम्ही जर का डायरेक्ट जम्मूला गेले आणि तिथे रजिस्ट्रेशन केलं तर तिथेही होतं, तिथेही सोपीच प्रक्रिया आहे. पण समजा तुमचा एखादा डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला, समजा तिथे गेलं तुम्ही आणि तिथे सर्व्हरच डाऊन आहे, कारण जम्मू अँड काश्मीर राज्य म्हटल्यावर तिथे या सगळ्या प्रोसेस होतात की कधी कधी इंटरनेट स्लो होतं, लाईटची समस्या असते, असं तिथल्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम होतो आणि तिथे खूप लोक असतात. त्यामुळे सर्व्हर डाऊन होणं वगैरे अशा घटना तिथे नेहमी घडतात. मग तिथे जाऊन तुम्ही रिटर्न येणार का जर तुमचं रजिस्ट्रेशन नाही झालं तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, आपल्या तुमच्या शहरामध्ये जी कुठली जम्मू अँड काश्मीर बँक असेल तिथे जाऊन अमरनाथ यात्रेचा फॉर्म घेऊन यायचा. जर तुम्हाला माहित नसेल ते पण, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा तो फॉर्मची प्रिंट आणू शकता, ते सुद्धा चालतं. इंटरनेटवर तुम्ही अमरनाथ यात्रा 2026 चा फॉर्म जरी आणला तरी चालतो. तो घेऊन यायचा, त्याला सगळे डॉक्युमेंट तिथे मेन्शन केलेले असतात, ते अटॅच करायचे, फॉर्म भरायचा, आपला फोटो लावायचा आणि आपल्या शहरामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल असतं त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो फॉर्म घेऊन जायचा. आता कुठल्या शहरासाठी कुठलं सिव्हिल हॉस्पिटल अमरनाथ यात्रेचं मेडिकल सर्टिफिकेट देतं त्याची एक लिस्ट असते प्रत्येक राज्याची. ती लिस्ट तुम्हाला जर पाहिजे असेल की तुमच्या शहरातलं कुठलं हॉस्पिटल आहे तर तुम्ही मला तसा मेसेज करा, मी तुम्हाला ती लिस्ट पाठवून देईल. मग त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला जायचं. तिथे गेल्यानंतर ते डॉक्टर तुमची काय बेसिक एक चेकअप करतात आणि तुम्हाला एक मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट देतात. ते सर्टिफिकेट तुम्ही घेऊन यायचं. तुमचा जो अमरनाथचा फॉर्म आहे त्या फॉर्मला ते लावायचं आणि परत एकदा जम्मू अँड काश्मीर बँकेत जायचं. बँकेत तुमचा फॉर्म सबमिट करायचा. तिथे नोंदणीचं जे शुल्क आहे, अमरनाथ यात्रा नोंदणीचं एक शुल्क असतं, फार नाही, एक 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान ते असतं. ते शुल्क तिथे भरायचं. त्याच्यानंतर ते तुमचं बायोमेट्रिक काहीतरी रजिस्ट्रेशन प्रोसेस ते करतात. तुमच्या हातांचे ठसे घेऊन किंवा डोळ्यांचं, ते डिपेंड करते तिथे काय प्रोसेस आहे. आणि ते तुमचं बायोमेट्रिक करून तुम्हाला जी अपकमिंग यात्रेची तारीख आहे की आता कुठली तारीख अवेलेबल आहे, तुम्ही ज्या दिवशी फॉर्म घेऊन गेलात ती अपकमिंग जी डेट आहे ते बँकेवाले तुम्हाला देतात. इतकी साधी सोपी प्रक्रिया आहे. आणि इथंही घाबरून जाण्यासारखं कारण नाहीये की समजा जी तारीख त्यांनी तुम्हाला दिली त्या तारखेला तुम्हाला जम्मू अँड काश्मीरला पोहोचणं शक्य नसेल जम्मूला, तर त्याच्या नंतरच्या कुठल्याही तारखेला तुम्ही जम्मूला गेलात तरी सुद्धा चालतं. म्हणजे असं काही कंपल्शन नाहीये की समजा आता तुम्हाला 15 जुलै तारीख दिली किंवा 25 जुलै तारीख दिली तर त्याच तारखेला तुम्ही तिथे गेलं पाहिजे असं जरुरी नाहीये. एकदा तुमचं जम्मू अँड काश्मीर बँकेमध्ये रजिस्ट्रेशन झालं आणि तुम्हाला जी तारीख दिली गेली त्याच्या नंतरची पुढची कुठल्याही तारखेला तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे म्हणजे असं याच्या रजिस्ट्रेशन बद्दल भीती बाळगू नका. आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर मला व्यक्तिशः संपर्क करा. मी तुम्हाला सर्व परत एकदा डिटेल त्याचं गायडन्स करेन.